श्रोतेहो नमस्कार. अक्षरलेणी या साहित्यविषयक कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहियले आणिक घडून येते घडले, घडून येते घडले, घडून येते घडले. अर्थ नवा गीतास मिळाला, अर्थ नवा गीतास मिळाला. छंद नवा अंताल निराळा, छंद नवा अंताल निराळा. त्या दिवशी का प्रथमच मासे सूर सांग अवघडले, अवघडले, सूर सांग अवघडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री. आठवते पुनवेच्या रात्री. लक्षदीप विरघळले गात्री, लक्षदीप विरघळले गात्री. मिठीत तुझिया, मिठीत तुझिया, मिठीत तुझिया. या विश्वाचे रहस्य मज उलगडले, उलगडले, रहस्य मज उलगडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध काव्यसंग्रहाचे विवेचन म्हणजे आत्मा, भक्ती आणि ईश्वराशी असलेले नाते यांची सुंदर अनुभूती. गीत म्हणजे गाणे आणि अंजली म्हणजे अर्पण करणे. यातून गीतांजली हा शब्द तयार झाला. श्रोत्याहो, भक्ती आणि ईश्वर प्रेम, मानवतावाद आणि अहंकाराचा त्याग, तसंच निसर्ग प्रेम या मुख्य विचारांनी नटलेली ही गीतांजली जेव्हा पाश्चात्य जगात पोहोचली तेव्हा साहित्याचे पहिले गैर युरोपीय नोबेल पुरस्कार मानकरी ठरले ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. मंडळी, स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं अक्षरलेणी या कार्यक्रमात आज ऐकूया राष्ट्रगीत जनगण मनचे लेखक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या कादंबरीचं डॉक्टर रमाकांत भगवानराव निर्मळ यांनी केलेलं हे विवेचन. आकाशवाणीनं एका वेगळ्या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमच कृतज्ञता व्यक्त करतो. महान भारतीय लेखक रवींद्रनाथ टागोर साहित्यातला नोबेल प्राईज मिळवलेले आणि ज्या नाटककाराचा संपूर्ण जगावर प्रभाव आहे
असा विल्यम शेक्सपियर यांच्या बाबतीत थोडा तुलनात्मक अभ्यास या विषयावर मी बोलणार आहे. एक मूलभूत फरक असा आहे की संदर्भ लिहिताना किंवा लिहिताना जे टिपणं वगैरे म्हणतो ते लिहिताना भारतीय लोकांच्या मध्ये दत्तवामन पोद्दार, त्यानंतर नर फाटक, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि टागोरांनी स्टेबर्स नावाचं एक छोटंसं म्हणजे हे केलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त विचार शंखाने शिंपले, उत्तम विचार असा विचार केलेला आहे. वास्तविक शेक्सपियरचा ज्या वेळेला इंग्लंडमध्ये कार्य चालू होतं, लंडनमध्ये, त्यावेळेला भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. आणि ज्या वेळेला रवींद्रनाथ टागोर होते त्यावेळेला त्या काळामध्ये शेक्सपियरच्या नंतर गाजलेला नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ याचं साहित्य होतं, याची नाटकं होती. रवींद्रनाथ टागोरांनी सर्व ललित कलांचे नवीन प्रयोग सुरू केले. शांतिनिकेतन या संस्थेमधून संगीत, चित्रकला, स्थापत्य शिक्षण, भिंती नसलेले शिक्षण रवींद्रनाथांनी सुरू केलं. दोन्ही गांधींचा शांतिनिकेतनशी संबंध होता. रवींद्रनाथ टागोरांना महात्मा गांधी भेटायला येत असत आणि जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींना पहिल्यांदा शांतिनिकेतनमध्ये शिक्षणासाठी ठेवलं होतं. टागोरांनी जे लिहिले ते शेक्सपियरच्या तुलनेनं कमी असेल, पण त्यामध्ये भारतीय संस्कृतीची थोरवी इतकी सुंदर पद्धतीने लिहिलेली. मी त्यातल्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृतींच्याबद्दलही थोडं बोलणार आहे. एक महत्त्वाचा फरक आहे की असं मानलं जातं की पूर्वेचा आवाज व्यक्त करणारे दोन महान माणसं जी आहेत ती एक रवींद्रनाथ टागोर आणि दुसरं खलील जिब्रान. इंग्लंडला विचार करायला लावणारा लेखक मिल्टन हा तर मनामध्ये काय चाललंय याचा सर्वात अभ्यास शेक्सपियरच्या नाटकातून आपल्याला मिळतो. एक वेगळी पद्धत आहे की ज्या वेळेला टागोर लिहितात त्यावेळेला भारतीय माणसाच्या मध्ये चांगलं काय आहे, भारतीय संस्कृतीमध्ये थोर काय आहे याबद्दल खूप मोठी माहिती असते. त्या उलट शेक्सपियरच्या नाटकांच्या मधून, अर्थात त्याला त्याच्या काही वैयक्तिक जीवनातले अपघातही कारणीभूत आहेत, काही घटनाही कारणीभूत आहेत, त्याची आपण चर्चा करणार नाही, पण माणसाच्या मध्ये किती वाईट पण असतं हे शेक्सपियरनं आपल्या नाटकातून सांगितले. शेक्सपियरच्या 35-36 नाटकांच्या मध्ये जे दोन नायक आहेत, खलनायक आहेत, 350च्या आसपास चरित्र आहेत, कोणतीही दोन सारखी नाहीत, हे या माणसाचं विशेष आहे. मग त्याच्या मनातलं दुःख कुठे व्यक्त झालंय तर ते सॉनेट्स नावाच्या प्रकारात 125-130 सॉनेट्स आहेत, त्या ठिकाणी त्याच्या मनातली व्यथा त्याने व्यक्त केलेली. शेक्सपियरला शब्दांशी खेळण्याची एक फार सुंदर सवय की सगळ्यात वाईट असणारा, फसवणारा ऑथेल्लोमधला इयागो याला प्रत्येकजण ऑनेस्ट इयागो म्हणतो, जो स्वतः द मोस्ट डिसऑनेस्ट माणूस आहे. मर्सीच्या बद्दल मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये वकील बनलेली पोर्शिया मर्सी या शब्दावर इतकं सुंदर बोलते की मर्सी जो दाखवतो, दया जो दाखवतो त्याला आनंद मिळतो, आणि दया ज्याच्यावर दाखवली जाते, मर्सी इज ट्वाइस ब्लेस्ड, त्यालाही आनंद देते. प्रसिद्ध भाषण ज्युलियस सीझरमधलं ज्या वेळेला मार्क अँटनी बोलतो त्यावेळेला तो असं सांगतो की सीझर हा कसा मनानं चांगला होता, पण ब्रुटस आणि बाकीचे म्हणतात की तो तसा नव्हता, तो हुकुमशहा होता. आणि तिथं एक शब्द पुन्हा पुन्हा वापरतो, फॉर ब्रुटस इज अन ऑनरेबल मॅन, दे आर ऑल ऑनरेबल मेन. ऑनरेबल म्हणताना डिसऑनर करणारा विल्यम शेक्सपियर आहे. विल्यम शेक्सपियरच्या नाटकांच्या मध्ये विशेषतः मी डार्क ट्रॅजेडीजचा विचार करतो, तसे त्याच्या कॉमेडीज आहेत, ह्या आहेत, बऱ्याच वेगळ्या हिस्ट्रीज आहेत, रोमन प्लेज आहेत, पण फक्त मी डार्क ट्रॅजेडीज का. शेक्सपियरच्या हॅमलेटमधली
अजरामर म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यासमोर आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. की जगावं की मरावं हाच मूळचा संघर्ष आहे. पण दुसरंच वाक्य फार छान आहे. हर्ड मेलडीज आर स्वीट बट अनहर्ड मेलडीज मे बी स्वीटर. जो अनुभव आला तो चांगला होता, पण नंतर येणारा अनुभव त्यापेक्षाही सुंदर असू शकेल. एक 17-18 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईनं चुलतेशी लग्न केले, बापाचा खून केला आहे, बापाचं भूत येऊन त्याला सांगतं असं असं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या नाटकामध्ये 9-10 खून दाखवलेलीत की रक्तपात सर्वात जास्त हॅमलेटमध्ये आहे. आता हॅमलेटचं जी द्विधा अवस्था आहे, द्वंद्वावस्था आहे, ज्याला आपण टेम्परामेंटल इनडिसिशन म्हणतो, त्याच्याविरुद्ध ऑथेल्लोची ह्या निग्रो मिलिटरी अधिकाऱ्याची थॉटलेस डिसिशन हा त्याचा दोष आहे. मॅकबेथला राजा होण्याची गडबड झालेली आहे, ॲम्बिशन फॉर थ्रोन, आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट घटना करत राहतो, खून करत राहतो. आणि नंतर त्याला असं कळतं की ॲम्बिशन, आपण जे राज्य मिळावं म्हणून जी धडपड केली त्यामुळे हे इतकं भयानक झालं आहे. त्याच्या उलट किंग लिअरनं सर्वस्व त्याग केलेल्या सगळ्या मुलींना देऊन टाकले. म्हणजे टेम्परामेंटल इनडिसिशन, थॉटलेस डिसिशन, तुमचं ॲम्बिशन फॉर थ्रोन अँड सॅक्रिफाईस ऑफ थ्रोन, अशा परस्पर विरुद्ध गोष्टी शेक्सपियरनं वापरलेल्या आहेत. रवींद्रनाथ टागोरांची एक अत्यंत गाजलेली कादंबरी, त्यांच्या बऱ्याचशा शॉर्ट स्टोरीज मला शिकवायला मिळायला मला आनंद वाटायचा त्याचा. एकाच कादंबरीचा उल्लेख करतो की गोरा नावाची कादंबरी, त्यातली जी नायिका आहे सुहासिनी, ही मुग्धा, प्रकट न होणारी, कमीत कमी बोलणारी अशी स्त्री आहे. भारतीय स्त्रीमधले सगळे सद्गुण तिच्यामध्ये आहेत. त्या उलट शेक्सपियरच्या मध्ये आई कशी नसावे हे हॅमलेटमध्ये दिले, पत्नी किती क्रूर असू शकते हे मॅकबेथमध्ये दिले, आणि मुली किती स्वार्थी आणि वाईट असू शकतात हे किंग लिअरमध्ये दिले. टागोरांच्या काही गोष्टी ते इतक्या मनाला चटका लावून जातात. उदाहरणार्थ, वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ किंगच्या मध्ये एक राजा तपश्चर्येला जातो, 12-15 वर्षांनी परत येतो. राणी सांगते की मुलगी तरुण झाली आपली राजकन्या, तिच्यासाठी वर पहा. आणि ज्या वेळेला तो कसलाच विचार करतो, म्हणतो उद्या सकाळी जो दिसेल त्याच्याशी मी लग्न लावून देईल. सकाळी एक ब्राह्मणाचा गरीब मुलगा 5-6 वर्षाचा तिथे दिसतो, त्यांचं लग्न होतं. राजा त्यांना घर बांधायला हे करतो. तो मुलगा ती शाळेत घालते, शिकते. ज्यावेळेला तो 15-16 वर्षाचा होतो त्यावेळेला त्याचे मित्र सांगतात की ती बाई कोण होतो, म्हणतो ती माझी बायको आहे. अरे हे कसं काय, म्हणे तुझं वय काय, तिचं वय काय, तिला विचार तुझं आणि तिचं नातं काय. मग तो प्रत्येक दिवशी सकाळी संध्याकाळी तिला विचारतो. ती फक्त एकच म्हणते, आय विल टेल यू टुमॉरो. आणि हेच वाक्य शेवटी तो निश्चयानं सांगतो की आता जर तो सांगितलं नाहीच, एक 8-10 वर्षाचा काळमध्ये गेलेला असतो, तर मी हे राजवाडा सोडून जाईल, मी तुझ्याबरोबर राहणार नाही. आणि सायंकाळी ज्या वेळेला तिनं फुलांची हे केलेली, तो तिथे झोपलेला आहे आणि ती प्रवेश करते, त्यावेळेला एक विषारी नाग त्या फुलांच्या वासाने तिथे आला आहे, तिथं गोष्ट संपते. ह्या गोष्टीची सुरुवात सुद्धा फार मजेदार आहे. गिरीश कर्नारांनी एका नाटकामध्ये गणपतीच्या स्वरूपावर खूप टीका केली. त्याप्रमाणे या गोष्टीच्या प्रारंभी सुद्धा त्यांनी एकच केले, वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ किंग. आणि मग त्या राजाला 2 राण्या असत, एक आवडती असे, एक नावडती असे. पण इथे एकच राणी होती आणि मग आवडतीला मुलगा असे, नावडतीला मुलगी, त्याला एकच मुलगी होती. खूप सुंदर प्रकारच्या गोष्टीत. पोस्टमास्टर नावाची एक कथा आहे. मनी ऑर्डरचे पैसे एका मुलाने घेतले आणि तो पळून गेला. त्या पोस्टमास्टरला काय त्रास झाला, आईवडिलांनी शिक्षणाच्या पायी एका मुलाला कलकत्त्यामध्ये ठेवलं. तो मुलगा आजारी पडला, त्याला सारखा ताप येऊ लागला
शेवटी त्याने आईवडिलांना कळवलं की तुम्ही घेऊन जा त्याला. त्याला घेऊन जा म्हणल्यानंतर त्या तापामध्ये त्याला घरी आणलं आणि घरी तो मुलगा जास्त तब्येत होत गेली. आय वॉन्ट टू गो टू माय होम. घरामध्ये आईवडिलांच्या बरोबर असताना सुद्धा त्याला ध्यास घराचाच लागलेला आहे. अशा एकापेक्षा एक सुंदर कथा, काबुलीवालाचं त्यावर चित्रपटच निघालेला आहे. एक वर्कर्स पॅराडाईज नावाची एक गोष्ट आहे की तिथे एक आळशी माणूस तिथे गेला, कलावंत, आणि त्या कामगारांच्या म्हणजे स्वर्गामध्ये तिथं प्रत्येक गोष्टीला काहीतरी उद्देश असला पाहिजे. आणि हा काय करतो, हा एक भांडं घेतो का बाईकडून मटकं घेतो, मातीचं भांडं घेतून त्याच्यावर काम करत राहतो. त्याला तो माणूस पाहतो, तो म्हणते हे काय आहे मूर्खपणा. डू समथिंग इन विच देर इज सम मिनिंग अँड देर इज सम पर्पज. तो म्हणतो काय आहे, मला हेच जमतं. तो पिक्चर किंवा तो माठ किंवा मटका ज्या स्त्रीचा असो, स्त्री म्हणते मला इथे राहायचं नाही, आपण दोघं निघून जाऊ. कलेच्या बाबतीमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी भारतातलं सर्वोत्कृष्ट जे काही आहे ते वर्णन केले. गीतांजलीमधलं त्यांचं जे म्हणजे वर्ष आहे, सुदैवाने ती कविता कमीत कमी 15-20 वेळेस शिकल्यामुळं माझी पाठ झालेली आहे. व्हेअर द माइंड इज विदाऊट फिअर. मला एका जुन्या मासिकाच्या मध्ये एक 40 वर्षापूर्वी त्यांच्या सहीसही त्यांच्या हस्ताक्षरात कविता प्राप्त झाली. Where the mind is without fear, where the head is held high, where the stream of conscience is not lost into the dreary desert of dead habit, where tireless striving stretches its hands towards perfection, into that heaven of freedom, my father, let my country awake. एखादी दुसरी ओळ सुटली असेल, फक्त मला त्यावेळेला खटकलेला शब्द म्हणजे माय फादर हा होता. भारत हा एक देश असा आहे की जो देशाला मातृभूमी म्हणतो. WBSनं रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांचं भाषांतर केलेलं आहे आणि पाश्चात्यांच्यामध्ये फादरलँडला फार महत्त्व आहे. त्यामुळं तिथं तो शब्द आहे असं मला नंतर एका विद्वानाने सांगितलं. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट रवींद्रनाथ टागोरांच्याबद्दल मला सांगायची. 2 देशांना एकाच कवीच्या 2 कविता राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला जाणं हे जगातलं आश्चर्य रवींद्रनाथांच्या बाबतीमध्ये. आपलं जनगण मन भारताचं राष्ट्रगीत आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत ज्या वेळेला ढाक्यामध्ये स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळेल त्यावेळेचं जे राष्ट्रगीत आहे ते सुद्धा रवींद्रनाथांचीच कविता आहे. त्याचे काही शब्द मला पाठ आहेत. आमार सोनार बांगला आम्ही तोमार भालोबाशी, तोमार आकाश तोमार बाताशा, आमार प्राणी बाजे माशी. अर्थ असा की तुझा वारा आमच्या अंतःकरणातल्या बासरीतून म्हणजे सूर निर्माण करतो. रवींद्रनाथ टागोरांचं साहित्याचं दुर्दैव आहे भारतीय माणसांचं की आम्ही वाचन कमी करतो. रवींद्रनाथ टागोरांचं हे 39वं वर्ष आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या एका कवितेमध्ये गीतांजलीच्या मध्येच एक इतकी सुंदर गोष्ट आहे की एकदा एक भिकारी आला, मी त्याला काही नाही म्हणून सांगितलं, त्याने पिच्छा धरला, पुन्हा पुन्हा मागवला. शेवटी मी कंटाळून घरामध्ये गेलो आणि एक मूठभर धान्य घेतलं आणि त्याच्या झोळीत टाकलं. घरात जाऊन पाहतो तर फक्त मूठभर धान्याचेच हिरे माणकं मोती झालेले होते. मला पश्चाताप झाला की ह्या दरिद्री माणसाच्या स्वरूपात नारायण माझ्या दारात आला होता, मी ही सगळी रास का हवाली केली नाही. भारतीय मनातल्या भावना, थोरपण हे सगळं रवींद्रनाथ टागोरांनी फार सुंदर पद्धतीनं, गौरमोहन नावाचा त्या गोराचा जो नायक आहे त्याची अवस्था आहे अशीच आहे की ज्यांनी त्याला सांभाळलंय त्यांनी त्याची मुंजही लावून टाकली आणि शेवटी ज्या वेळेला त्याला सांगितलं जातं की तुझी आई एक आयरिश स्त्री होती, तिनं माझ्या हवाली केला, आनंदमयी सांगते, आणि तिनं प्राण सोडला. आता त्याच्यासमोर हा प्रश्न आहे की त्यांनी हिंदू धर्मात यावं तर कोणत्या जातीत यावं, असे काही मूलभूत प्रश्नही रवींद्रनाथ टागोरांनी निर्माण केलेले. माणसाचं चांगलेपण किती असू शकतं हे रवींद्रनाथ टागोर प्रत्येक शब्दातून व्यक्त करतात.
ज्याला आपण सेंट ऑफ द सॉईल हा रवींद्रनाथ टागोरांच्या सर्व रचनामध्ये आपल्याला सापडतो. त्या उलट स्टिंक ऑफ एव्हिल, की किती वाईट माणूस असू शकतो हे शेक्सपियर आपल्याला सांगतो. की त्याचा मुलं जी कॅरेक्टर असतात, एरियल असेल, पक असेल, फाल्स्टाफ हा विचित्र असेल, तो फूल असेल, हे काहीतरी बडबड करतात, पण त्यांनी निर्माण केलेले जे व्हिलन आहेत, निर्माण केलेले खलप्रवृत्तीच्या स्त्रिया आहेत, त्यांना जगात तोड नाही. माणसाच्या मनातलं काळेपण, काळी बाजू ही शेक्सपियरनं सुरुवातीला म्हणजे आणली. पहिल्यांदा तर मिल्टननं केलेले ते काम, नंतर शेक्सपियरच्याकडे आलं. मिल्टनचा उद्देश सुद्धा तोच होता की ही वॉन्टेड टू टीच द वेज ऑफ गॉड टू मेन. उलट शेक्सपियरच्या याच्यामध्ये आपण नेहमी एकच विचार करतो असतो की मानवी मनामध्ये इतकं वाईट पण कसं असू शकतं की कुणीही प्रत्येकाला दुसऱ्याच्या हातून मारायचं कसं, हा इयागो सांगतो. रिचर्ड सेकंड त्याच्याकडे आलेल्या माणसाचा त्यांनी दार ओलांडून बाहेर जाण्याच्या आतमध्ये त्याच्या मेंदूमध्ये सुरू होतं, याचा काटा कसा काढायचा, याला कसं खलास करायचं. म्हणजे क्षणाक्षणाला मानवी मनात बदल होत जाणारे हे शेक्सपियरनं टिपलेले आहेत. माणसाच्या मनात किती चांगलेपण आहे हे रवींद्रनाथ टागोर सांगतात. त्यांचं एक एक चरित्र अत्यंत सुंदर प्रकारचं आहे. त्यांची नाटकंसुद्धा फार गाजलेली, चित्र आणि चंडालिका नावाची. त्यावर त्या अनेक कलावंतांनी नृत्यनाट्य स्वरूपातही ते दिलेली. शेक्सपियरच्या बाबतीमध्ये इंग्रज लोकांना एवढा अभिमान आहे की काही झालं तरी ती भाषा इंग्रजी शिकली पाहिजे. लोक राज्याचा विचार करणार नाहीत पण शेक्सपियरला सोडणार नाही. आश्चर्य असं आहे की जगातल्या सर्व विद्यापीठामध्ये 100 मार्काचा शेक्सपियरचा एक पेपर असतो. 10वी 12वीपर्यंत एखादी कविता ठेवतात त्याची सॉनेट्सपैकी. तुमच्या BAला एखादं नाटक ठेवतात ऐच्छिक BAच्यामध्ये, आणि MAचा पूर्ण पेपर शेक्सपियरवर असतो. हे दुसऱ्या कुण्याही माणसाच्या बाबतीत झालेलं नाही. शेक्सपियरनं मानवी जीवनाचा जो काळेपणा दाखवला आहे की मानवी मनामध्ये जितकं चांगलेपण आहे त्यापेक्षा काळेपण आहे. जोसेफ कॉन्रॅडचं हार्ट ऑफ डार्कनेस, विल्यम गोल्डिंगचं साहित्य, आयव्ही क्रॉम्प्टन बर्नेटचं साहित्य, शेक्सपियरच्या डार्क ट्रॅजेडीज, ह्या सगळ्यामध्ये मानवी मनामध्ये किती काळेकुट्ट विषारी साप असू शकतात हे कळतं. समुद्राचा पृष्ठभाग आपल्याला साधारण वाटतो, पण त्याच्या तळाशी असणारे रत्न टागोरांनी निवडलीत. त्याच्या तळाशी असणारे विषारी साप हे शेक्सपियरनं लोकांना दाखवलेत. शेक्सपियर आणि रवींद्रनाथ टागोर ह्या दोन्ही लोकांची तुलना करणं म्हणजे अटलांटिक ओशन आणि पॅसिफिक ओशनसारखं आहे. टागोरांनी संपूर्ण साहित्यामध्ये द ब्युटी ऑफ नेचर अँड ह्युमन नेचर यावर जोर दिलेला आहे. त्या उलट शेक्सपियरनं माणसाच्या मनामध्ये किती वाईटपण आहे त्यावर भर दिलेला आहे. अर्थात अंधार नसेल तर प्रकाशाचं महत्त्व नाही, खोटेपणा नसेल तर खरेपणाचं महत्त्व नाही, वाईटपणा नसेल तर चांगलेपणाचं महत्त्व राहत नाही. अशा दृष्टीने ह्या दोन्हीचा आपण समन्वय साधू शकतो. रवींद्रनाथांनी भारताचा आवाज जगभर नेला. एखादं मोठं जागतिक बुकर किंवा नोबेल प्राईज मिळणं ह्या सन्मानाची गोष्ट आहे, पण तरीसुद्धा रवींद्रनाथ टागोरांचा अभ्यास व्हावा, वाचन व्हावं. आपल्याकडे किती सुंदर आहे. त्यांच्या याच्यामध्ये क्रिसेंट मून पीपल लिव्ज इतक्या सुंदर कल्पना म्हणजे वापरलेले त्यांनी की भारतीयत्व काय आहे हे रवींद्रनाथ टागोरांच्याकडून कळतं. भारतीय मन किती चांगलं हे रवींद्रनाथ टागोरांच्याकडून कळतं. मानवी मन किती भयंकर आहे याचा शेक्सपियर विचार करतो. तुम्हाला दाखवतो हे इतकं भयानक आहे, हे सगळं इतकं वाईट आहे, पण वाईटपण दाखवल्याशिवाय चांगलेपणाचा आपल्याला जाणीव होत नाही. पुन्हा एकदा रवींद्रनाथ टागोर
आणि शेक्सपियर हे दोन परस्पर विरोधी टोकांचे, परस्पर संस्कृतीमधून आलेले आणि अफाट ताकद असणारे. शेक्सपियरचे एक एक वाक्य म्हणजे असं आहे, फेअर इज फाऊल, फाऊल इज फेअर, आय विल पुट आउट द लाईट, आय विल पुट आउट द लाईट. एकदा लाईट म्हणजे दिव्या मेणबत्तीसाठी, दुसऱ्यांदा लाईट म्हणजे बायकोचा जीव घेण्यासाठी. अशा एकेका शब्दातून खूप मोठं तत्त्वज्ञान शेक्सपियरनं जगासमोर ठेवलं आहे. रवींद्रनाथ टागोरांनी बंगालच्यामध्ये, मी रवींद्रनाथ टागोरांच्या काही समीक्षा वाचल्या. विद्यापती, जयदेव, पूर्वीचे जे लोक होऊन गेलेत त्या लोकांच्याबद्दल सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी फार मोठा अभ्यास केलेला आहे. कालिदास, भवभूती यांच्याबद्दल समीक्षा केलेल्या आहेत. हा माणूस एक वेगळ्याच प्रकारच्या जीवन जगलेला आहे. शेक्सपियरचं तसंच आहे. त्याच्या वयाच्या 52व्या वर्षी ग्लोब थिएटर जळालं, तो निघून गेला स्टॅटफोर्ड इव्हनला, त्याच्या गावी. तर त्यावेळेला स्टॅटफोर्ड इव्हनला आजही प्रत्येक वर्षी 3,000 ते 5,000 पुस्तकं त्या वाचनालयामध्ये जमा होतात शेक्सपियर लिहिलेली. टागोरांच्या बद्दल किती भारतीयांनी अभ्यास केलेला असावा. मला 40 वर्षापूर्वी पहिल्यांदा गीतांजली वाचली आणि मी मराठीमध्ये भाषांतर सुरू केलं. 30-35 कविताच्या त्या वेअर द माइंड इज विदाऊट फिअरपर्यंत केलं आणि थांबलो. गालिबचंही मला तसं आकर्षण होतं. एक गंमत वाटायची, काही चांगलं म्हणजे आपल्याला वाचायला मिळालं. या निमित्ताने आकाशवाणीनं मला एक संधी दिली आणि 2 महासागरांच्या तुलनेसारखा हा प्रकार मी केलेला आहे. तुकारामाच्या शब्दाने मी समारोप करतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. 2 देशातल्या 2 माणसांची तुलना करणं हे माझ्यासारख्या एका पामराला व्यक्त करण्याची संधी आकाशवाणीने दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. अक्षरलेणी या कार्यक्रमात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या कादंबरीचं डॉक्टर रमाकांत भगवानराव निर्मळ यांनी केलेलं विवेचन आपण ऐकलं. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा अक्षरलेणी हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.